PHP हे डॅश डॅश साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. 50 क्वेश्चन घेऊ 5 मिनिटाच्या आतमध्ये. PHPचे जुने नाव काय होते? पर्सनल होम पेज होते. PHP लँग्वेज तयार करणारे व्यक्ती म्हणजे रास्मुस लार्डोफ. PHP स्क्रिप्ट HTML मध्ये एम्बेडेड होते. PHP मध्ये व्हेरिएबल केस सेन्सिटिव्ह असतात. PHP मध्ये व्हेरिएबल नाव नंबरने काय डॅश डॅश सुरू होते, डायरेक्टली सुरू होत नाही आहे. PHP मध्ये स्ट्रिंग लेंथ काढण्यासाठी स्टर LEN नावाचं फंक्शन वापरतात. स्ट्रिंग कंपेअर करण्यासाठी स्टर CAMP फंक्शन वापरतात. स्ट्रिंग पोझिशन ठेवण्यासाठी strpoz म्हणून फंक्शन वापरतात. स्ट्रिंग रिव्हर्स करण्यासाठी strrev फंक्शन वापरतात. PHP मध्ये डेट मिळवण्यासाठी डेट नावाचं फंक्शन वापरतात. पण सत्याचा लगीचा टाईम मिळवण्यासाठी टाईम नावाचं फंक्शन वापरतात. रँडम नंबर मिळवण्यासाठी फक्त RAND फंक्शन वापरलं जातं. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मिळवण्यासाठी ABS फंक्शन, स्क्वेअर रूट करण्यासाठी SQRT फंक्शन वापरलं. PHP मध्ये ॲरे तयार करण्यासाठी ॲरे फंक्शन वापरलं जातं. ॲरेमधील एलिमेंट काउंट करण्यासाठी काउंट नावाचं फंक्शन वापरलं जातं. काउंट असेंडिंग ऑर्डरने शॉर्ट करण्यासाठी शॉर्ट म्हणायचं. ॲरे डिसेंडिंग ऑर्डरने शॉर्ट करण्यासाठी R-short वापरायचं. फक्त असेंडिंग ऑर्डरने फक्त शॉर्ट फंक्शन आहे, पण डिसेंडिंग ऑर्डरने शॉर्टच आहे, फक्त त्याच्या पुढं R लावायचं. नंतर असेंडिंग ॲरे व्हॅल्यूनुसार शॉर्ट करण्यासाठी A-short नावाचं फंक्शन वापरतात. असेंडिंग व्हॅल्यू असोसिएट ॲरे व्हॅल्यूनुसार शॉर्ट करण्यासाठी K-short वापरतात. PHP मध्ये लूप सुरू करण्यासाठी फॉर कीवर्ड वापरतात. कंडिशन ट्रू असेपर्यंत लूप चालण्यासाठी व्हाईल लूप वापरलं जातं. लूप किमान एक वेळेस एक्झिक्यूट करण्यासाठी डू व्हाईल लूप वापरलं जातं. ॲरे इनहेरिट करण्यासाठी ॲरे RATE इटरेट करण्यासाठी फॉर इच स्टेटमेंट वापरलं जातं. इटरेट करायचं ॲरेला, फॉर इच स्टेटमेंट वापरलं. लूप टर्मिनेट करण्यासाठी ब्रेक स्टेटमेंट वापरलं जातं. इटरेट स्किप करण्यासाठी कंटिन्यू स्टेटमेंट वापरलं जातं. फंक्शन डिफाईन करण्यासाठी फंक्शन नावाचाच कीबोर्ड वापरला जातो. फंक्शन आउटपुट परत देण्यासाठी रिटर्न. सेल्फ कॉलिंग फंक्शनला काय म्हणतात? रिकर्सिव्ह फंक्शन वापरतात. RACURSIVE. PHP मध्ये फाईल ओपन करण्यासाठी Fopen, रीड करण्यासाठी Fclose आणि फाईल राईट करण्यासाठी Fwrite आणि फाईल क्लोज करायसाठी फक्त Fclose आणि फाईल डिलीट करण्यासाठी अनलिंक नावाचं फंक्शन वापरलं जातं. PHP मध्ये डाटाबेस कनेक्ट करण्यासाठी MySQL_connect फंक्शन वापरलं जातं. डाटाबेस क्युरी रन करण्यासाठी MySQL_query फंक्शन वापरतात. डाटाबेस कनेक्शन क्लोज करण्यासाठी MySQL क्लोज फंक्शन वापरतात. फॉर्म डाटा गेट मेथडने मिळवण्यासाठी डॅश डॅश वापरतात. $get आणि पोस्ट मेथडने डाटा मिळवण्यासाठी $post. त्याच्यानंतर सीझन सुरू करण्यासाठी season_start, सीझन डिलीट करण्यासाठी season_destroy आणि कुकीज क्रिएट करण्यासाठी setCookies फंक्शन वापरतात. सर्व्हर इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आणि $server फक्त शब्द वापरायचा. अपलोडेड फाईलची इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी $_ फक्त फाईल्स नाव टाकायचं. PHP मध्ये JSON एन्कोड करण्यासाठी JSON_encode लिहायचं आणि डिकोड करण्यासाठी JSON_decode लिहायचं. PHP मध्ये क्लास डिफाईन करण्यासाठी कुठला कीवर्ड वापरला जातो? क्लासच कीवर्ड वापरला जातो. ऑब्जेक्ट तयार करण्यासाठी कुठला कीवर्ड वापरला जातो? बघा, क्लास तयार करायला क्लास कीवर्ड वापरायचा. ऑब्जेक्ट तयार करायला न्यू शब्द वापरला जातो. इनहेरिटन्ससाठी कुठला कीवर्ड वापरला जातो? तर एक्सटेंड. इनहेरिटन्ससाठी एक्सटेंड शब्द वापरला जातो. तर अशा प्रकारे आपण 50 PHPचे पूर्ण क्वेश्चन घेतलेले आहेत विदिन 4 मिनिट.